लो त्या चेहरा तुम्ही बघायचा. जोकर करून ठेवला. नाही अरे आता हे पूर्ण आपण हे करून घेऊ, स्प्रेड करून घेऊ. कसा लास्ट लुक असेल. अंडरपार्ट तोंड केले. अजिबात नाही, अजिबात नाही. एकदम मस्त, म्हणजे स्किन मध्ये ऍब्सॉर्ब झालेला आहे. प्रॉपर स्किन मध्ये प्रॉपर ऍब्सॉर्ब झालेला आहे. आता म्हणजे थोडा सेकंड त्याला ठेवायचं, म्हणजे कसं ते प्रॉपर ऍब्सॉर्ब झाल्यानंतर मग आपण कसं यु नो नेक्स्ट आपण एक मेकअपचं आपण करू. लास्ट टचअप करतो, म्हणजे कसं तुम्हाला आधीमध्ये राहिल्याचं राहिलं आपण. एका साईडला लावले का तुम्ही आता जरा जवळ दाखवू. तुम्ही आता बघू शकताय, मोबाईल मध्ये घाला ते. तुम्ही आता बघू शकताय की कसं प्रॉपर सनस्क्रीन आपण लावलेलं आहे, म्हणजे की टॅनिंग वगैरे. टॅनिंग होणार नाही. आता याच्या पुढे आता खरा टास्क आता इथून चालू होते, कारण की मला सुद्धा माहित नाही आहे की काय असतं. आता खरी मला इथलं म्हणजे इथे एवढं काय काय तिने ठेवलेलं आहे तिथं, मला काहीच तुला एक बेनिफिट आहे, मी जास्त मेकअप प्रोडक्ट्स यूज करत नाही, म्हणजे एकदम त्यामुळे तर मला काय कळत नाही. मिनिमल प्रोडक्ट्स आहेत. तो चला तुझ्या सुरू समोर करूया. मी रोज अशी काहीतरी थापत बसले असते तर तुला कळालं असतं. ह्या दोन गोष्टी माहिती होते तेवढं मी बरोबर लावले. आता आपण तर ह्याच्या पुढे काय लावणार आहे? हां, तू वाचू शकतोस, तर त्याच्यावर तुला आयडिया येऊ शकते. याच्यावर लिहिलेलं आहे की यूज करत नाही. लाईट वेट ग्लाइड्स ऑन लास्ट कंट्रोल. टायमिंग हे यूज केलेलं लग्नाच्या टायमिंगला किंवा एंगेजमेंटला. वॉटर प्रोफाईल वगैरे असं काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पण याचं काय मला नॉलेज नाही, मी यूज करणार नाही. स्किप कर. मी यूज करत नाही, तू पण यूज करणार नाही. एक्सटेंड मेकअप वेअर आपण तोपर्यंत आपण लिपस्टिक वगैरे लावूया. असं नसतं, लिपस्टिक एक असतोय. ओके, चीटिंग चाललंय बघा. तरी परत मला सांगायला लिपस्टिक टेन असते. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. तरी तू हातात आता एक पहिला चेक Products check करूया करतो, त्याला. कारण की मला काहीच माहित नाही यांचं. प्रोडक्ट्स. हां, त्याच्यावर लिहिलंय, तुला कळून जाईल त्याच्यावरनं. फाउंडेशन सापडलेलं आहे. हा म्हणजे हे फक्त लय बेकार. लग्नात असं खपले. तर हे फाउंडेशन म्हणजे मी असं ऐकलं की पहिला ते फाउंडेशन वगैरे लेअरिंग करतात ना, ते लॅक्मेवाल्यांचं लेअरिंग आपण याला करूया. आणि ह्याचा ऍक्च्युली अजून एक प्रोडक्ट यूज करतात, म्हणजे ते आहे, नाही यूज केलं तरी चालेल, पण आहे ते. लेट मी चेक फर्स्ट. हे तर आय शॅडो आहे, आय कंट्रोल कॉम्पॅक्ट आहे. मग हाच वापरूया आपण. हा आहे प्रायमरवाल्यांचा कोणता तरी जेल. त्याचा मला काहीच आयडिया नाही आहे. हे आहे प्रायमर. मला मी तुला किती मदत करते. क्लायंटला काय सांगायचंच नाही का? तर आता हे आपण हिला अप्लाय लावलं. करूया. जे की मी लास्ट यूज केलेलं आपल्या एंगेजमेंटला. म्हणून तेव्हाच फक्त चांगलं दिसत होतीस. सॉरी 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 सॉरी. बस एवढं नुसतं लावायचं. खूप थोडं लागतं. आणि प्रोडक्टची पाडापाडी चालू झालेली आहे. जाऊ द्या, आपण नंतर नसलो त्याला. आणि कुठे लावणार ते आधी सांग. हे आपण फेसवर लावायचं असतं. पूर्ण फेसवर नाही लावायचं. पूर्ण फेसवर म्हणजे थोडं ती क्लू द्यायला लागणार मला. ओके, पूर्ण फेसमध्ये लावायचं नसतं. थोडं असं नॉमिनल. नाही हे माहित नाही तुला. यू हॅव टू एक्सपेक्ट. अरे सांगू का कुठे लावतात का तू? एक मिनिटाच्यावर लिहिलं असणार आहे ना. थांब एक मिनिट. सगळीकडे लावणारच आहे. लीफ एक्स्ट्रॅक्ट ॲसिटिक ॲसिड वेअर टू यूज हे काय मेन्शन नाही केलं काय. व्हाईस कंट्रोल. त्यामुळेच मी प्रोडक्टची आधी काय आयडिया दिली नव्हती, म्हणजे तुम्हाला कसं रियालिटी कळेल. आणि इथे आता तुमचा डीसी गुगलवर चेक करू शकतो. नाही इथे तुमचा डीसी क्लिवलेस झालेला आहे. मी करून घ्या. गालावर लावतात ना, म्हणजे गाला नाही इथं फक्त आहे ना. म्हणजे मी सांगू का? हां, कुठे लावतात मग? फक्त एवढंच केलं. म्हणजे ऑइली होत नाही, माहिती आहे ना मला. नाही त्याच्यासाठी नाही. म्हणजे प्रायमर काय यूज करतात, जे आपले पोर्स असतात ना ते तेच फिल अप करतात. चलो आता हे प्रायमर आपण हिला लावूया. ओके, कसं एकदम नॉमिनल लावायचं असतं, ऑइली पण होत नाही. तो प्रायमर म्हणजे आपण पार्सल करून घेऊया. एक्स्ट्रा काय करू? आता टिश्यू घेतला नाही चालतं. साहेबांना असं त्याला हातात आणून द्यावं लागतं, मग साहेब पुढचं मेकअप वगैरे करणार, सगळं करणार. हां, मी तेच नाही करत. येस या डून दॅट. तर प्रायमर अशा पद्धतीने आपण लावलेला आहे. तर तुम्ही आता करंट कंडिशनमध्ये लुक बघू शकता.
किती छान पद्धतीने मी केलेलं आहे. बघूया लास्टला बघूया. तर आता हे प्रायमरचं काम झालेलं आहे. प्रायमर साईडला ठेवलं. त्याच्यानंतर आता येत आहे फाउंडेशन. आता आपण फाउंडेशन अप्लाय करूया. सगळे hints Generally- दिल्यानंतर ना कळतंय. जनरली हे काय फाउंडेशन वगैरे अप्लाय करत नाही, त्यामुळे म्हणजे मला मला पण माहित नाहीये. काही नॉलेज नाही आहे. तुझ्यासमोर म्हणजे घरी कोणच नाही यूज करत, त्यामुळे मला नाही नॉलेज असं. पण कधी कधी तरी मी असं बघितलं थापलेले मेकअप वगैरे रील्सवर वगैरे बघितलेले आहेत जे की फाउंडेशनचं असं layer लेअरिंग करायचं. केलेलं असतं. तर चला आपण अप्लाय करूया. म्हणजे बिफोर आणि आफ्टर कोणतरी दुसरी मुलगीच वाटायला पाहिजे है ना. येस. तर मी तुला सांगते ते फाउंडेशन असतं ना ते इथे घ्यायचं असतं. आहे ना. तू इथे पावडर घेतलेलं जिथे जे इथे बरं ठीक आहे आज आमची चालतंय. प्रोसेस युनिक प्रोसेस आहे. प्रोसेस युनिक प्रोसिजरनं फाउंडेशन अप्लाय करायचं काम चालू आहे. घराचा फाउंडेशन जसा भक्कम असते तसा हा पण फाउंडेशन भक्कम पाहिजे. फाउंडेशनचा कसं असते माहिती आहे हां नाही मला का फाउंडेशन जास्त आहे ना ते पोर्स वगैरे सगळे क्लोज होतात. म्हणजे मी थोडंसं इथंच बसून ऑब्झर्वेशन केलेलं आहे. फोर्स क्लोज नाही पण मेन कव्हरेजसाठी म्हणजे हां म्हणजे मेन स्किनचा जो आपला डार्कनेस वगैरे असते ना ते थोडंसं क्लोज Even होतं. tone. इव्हन टोन. हां माहिती आहे. चला आपण फाउंडेशन अप्लाय करूयात. तसं इथे हेल्पला तुला म्हणजे यू कॅन अप्लाय विथ युअर हँड ऑल्सो अँड समथिंग एल्स ऑल्सो. आपल्याला नाही माहिती हे वापरतात का माहित नाही मला. हे त्याच्यासाठीच असते वाटतं बहुतेक. नाही म्हणजे हाताला पण चालतं किंवा ते आपण हाताने माहिती आता आपल्याला माहितीच नाही तर कशाला उगाच रिस्क नाही पण का रिस्क काय कोले नाही का. परत उद्या तुला चेहऱ्यावर काहीतरी झालं बसला काय की कलेश. तर फाउंडेशनचा आपण थोडा म्हणजे तसं प्रॉपर इव्हेंट पण व्हायला पाहिजे ना. माझा ऑलरेडी इव्हेंटच आहे. चांगलं दिसायला पाहिजे. चालेल. आपली तर फाउंडेशन पूर्णपणे आपण अप्लाय केलेलं आहे लॅक्मीवाल्यांचं. लॅक्मीवाला त्यावेळेला काय करत नाही तरी पण म्हणजे प्रोडक्ट मी बरं याच्यातलं मी तुला एक आता चूक सांगते ना. फाउंडेशन पूर्ण फेसला बरोबर अप्लाय केलाय तू. हां हां ज्याच्यामध्ये डोळा येतच नाही फेसमध्ये ना. आणि डोळ्याला लावलंच नाही आहे. वर थोडं मी फक्त असं केलं असं केलं बरं. थोडं थोडं चुकून लागलं काय तर फिर नाही नाही लावायचं असतं थोडं थोडं. लावायचं असतंय. हां सो या मिस हां ते डोळे काय वगैरे दिसू शकतात ना म्हणजे कसं डार्कनेस वगैरे हा मोबाईल माझा पार्ट आणि हां डार्कनेस वगैरे असतं ना बस डोळ्यामध्ये. बस बस बस. प्रोडक्ट परत वापरायचे आहेत ना. ए, अजिबात नाही. मी युजच नाही करत. एवढं घेतलं तरी बस बस त्याला जास्त मला जास्त क्वांटिटी लागत नाही ना. यू आर माय क्लायंट. तर आपण आता फाउंडेशन लावूया. फाउंडेशन म्हणजे झालेलं आहे ते डोळ्याभोवतीने थोडंसं कसं म्हणजे ते लावलेलं काढायची प्रोसिजर होती का? फाउंडेशन झालेलं आहे. ओके तर यानंतर ना DC फाउंडेशन काय त्याची बाजूला ठेवणं तर कन्फ्युजन. हां. Last Oh my one. God. How smart you are. नेक्स्ट इज आता चिंका येते मला फाउंडेशन. अजिबात नाही त्याला काय 1% पण स्मेल नाहीये. तर आता हे मला फक्त कमेंटमध्ये हे सांगू शकता तुम्ही हे कशासाठी वापरता. मला माहिती नाही अजिबात माहिती नाही कधीच कळतं तसं कशासाठी use करतात. असं तू म्हणजे मला भिंत समजलाय. गिरावा करायला. आता खेळतच नको ठेव त्याला use करणार नसेल तर. तर चलो फिर अभी लिप बाम यूज करते हैं हम. लिप बाम कभी यूज करते हैं आई डोंट नो बट प्रोसेसमध्ये आता आता असं मला वाटतंय की आपण हे लावायला पाहिजे हां. आता कंडिशनला. ह्या मध्ये म्हणजे बरोबर आहे. सगळ्या हिंट घेते माझ्याकडनं. आता बघतोय आणि मग परत म्हणते की हां ही म्हणते म्हणजे काय काय परिस्थिती को देखकर मैंने नाही नाही परिस्थिती परिस्थिती वगैरे काही नाहीये. दुसरं काय उचलायचं कळत नाहीये. समोर सोपं काहीतरी दिसतंय ते स्लिप उचललेलं आहे. ब्लॅक लाइट्स हिमालय वाल्यांचा आहे. तो चलो फिर अप्लाई करते हैं. असं ते करा. गुड गुड गुड. पोटाच्या बाहेर पण लावलंय. ते थोडं 19-20 होत असतं. तर झालेलं आहे लिप बाम प्रॉपर अप्लाय करून. त्याच्यासाठी असतो लिप बाम. लिप केअरसाठी असतो लिप बाम. आणि रायनिंग करून झालं असेल तर आणि काहीतरी सुचवा. लिप बाम असतो म्हणजे कसं ग्लॉस वगैरे जरा लिप्सवर येण्यासाठी परत मेकअपला कॉन्ट्रास्ट होण्यासाठी म्हणजे फार्मामध्ये शिकलेलं आहे ना मी ते शिकून पेरते. फार्मसीमध्ये कॉस्मेटिक्सचा कॉस्मेटिक्सचा एक पार्ट होता. पार्ट होता. त्यामुळे थोडं माहिती आहे. तर लिप बाम यूज करतात मी सांगते. मेकअपचा पार्ट आपण ह्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ करूया. कशासाठी कधी काय वापरतात. मी सांगते ना तुला माहित नाही ना म्हणजे तुझं नॉलेज वाढेल. लिप्स मॉइश्चराइज करायचं. मग ओके ओके दाखवू जरा आपल्या लिप्स करंट कंडिशनला तुम्ही बघू शकता की म्हणजे कसं प्रॉपर इथं मी अप्लाय केलेलं आहे सगळं. यू हॅव टू थँक मी. माझं म्हणजे स्किन पण नीट आहे. So- जर म्हणजे असं थोडं डार्क एका साईडला पेंडेल असतं तर मग तुला थोडं कसं कष्ट करावं लागेल. करा. आय अग्री.
So the next part is I can see there are too many pencils are here. I don't know which one I need to use. I can see. तुम्ही बघू शकता की ते तीन काय काय आहे आणि बाकीचे तर लिपस्टिक्सच दिसतात. लिपस्टिक्स भरपूर झालेले आहेत. सगळ्या लिपस्टिक्स घ्यायला लावणार आहे थोडं. म्हणजे जोकर करायचा प्लॅनच आहे तुझा. बरं आता आपण आयलाइनर लावूया. म्हणजे आयलाइनर कोणता माहिती आहे मला. मी तुला करेक्ट करू का थोडं? येस येस. नाही म्हणजे अजून काहीतरी लावायचं राहिले. आता हे फाउंडेशन तयार झालं ना. आता ते फाउंडेशन लास्ट राहिले ते. झालं फाउंडेशन लावून? फाउंडेशन झालं सॉरी कॉम्पॅक्ट. सो दिस इज अ कॉम्पॅक्ट. ओके. हे जे कधीतरी मी यूज करते. कधीतरी म्हणतो ना. आई शपथ म्हणजे मी करत नाही जास्त एवढं तू जास्त यूज करते. आई शपथ मी कधीतरी यूज ओ करते. माय गॉड. तर चला आपण जाऊया. आता पण लावून बसलेला आहे. त्यामुळे थोडा असा छान दिसत आहे. नाही. अरे असू दे. माझा नवरा आहे हँडसम. ओ माय गॉड. बायको पण माझी एकदम कशी कशी आहे? चिकनी. तर आता आपण जाऊया कॉम्पॅक्ट. तू आपला डायरेक्ट फाउंडेशन वरनं आता थोडासा चेहरा ब्लॅक झाला पण मी त्याला आता थोडंसं म्हणजे हे करतो नॉर्मल करतो नाहीतर पांढरा शुभ्र. आधी पांढरी. तर तुम्ही बघू शकताय काय तर पांढरट करून ठेवला. पांढरा नाही म्हणजे मी एकदम परफेक्ट केलेला आहे. थोडंसं लिटिल बिट आय थिंक यू नीड लिटिल बिट नॉट टू मच. ते पण कसं करायचं आता स्वतःला निहारून झालं असेल तर तर त्याला नाही आपण लावायचं. थोडंसं कुठे कमी पडलं तिथं लावतो. ब्राईड अंकिता लग्नापेक्षा पण छान केलं खरंच सांगतो. मग लग्नात मी उगाचच पैसे वाया घालवले. अरे सिरियसली लग्नात नवरा तयार झाला नव्हता. नवऱ्याच्या आधी नवरी येऊन उभारलेली. अरे तयारच व्हायचं चाललेलं. माझा मेकअपवाला तसं तेव्हा काय झालं माझा मेकअपवाला थोडासा लेट आला होता आणि त्यामुळे थोडंसं इट हॅपन्स. सो वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट. आता आपलं हे असलं वापरून झालेलं आहे. ओके. हे काय कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट वापरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी लावलेलं आहे. आता आपण वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट इज डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ चला पाडापाडी चालू. हे डिफरंट टाइप्स ऑफ पेन्सिल्स. त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यावर मी जजमेंट लावतो. ओके. हे दिस इज द लिक्विड आय लायनर. येते वाचायला येते का? वाचायला येते. आपण आता लावूयात आय लायनर. नाही खरं आपला जरा सिक्वेन्स चुकायला सिक्वेन्स चुकायला जरा वेळ करता काय? म्हणजे तुम्हाला यायलाच हवा आहे. येस लिटिल ह्याच्या आधी काय करायचं असतं? लिपस्टिक नाही लिपस्टिक लास्ट वन. लाईट मॉइश्चरायझर नाही ते झालं की आधी बेस काय केलं असते तू? बेस झालं काय? आता याच्यानंतर म्हणजे आता तू मला लायनर लावतोस ना. आय शॅडो. म्हणजे हा ब्रँडेड वाटते मला दिसायला तर एकदम छान पॅकिंग वगैरे बघू शकता किती छान पद्धतीने केलेलं आहे मस्त किती पॅकिंग वगैरे. आता आपण लावूया आय शॅडो. बघू शकता तुम्ही तुमचा नाही आता लास्ट मी बघितलेलं नाहीये. ह्याने नक्की काय काय केलेलं आहे. आता हे मस्तपैकी तुम्ही बघू शकता की आय शॅडो किती छान पद्धतीने दिसतं. डिफरंट टाइप्स ऑफ याच्यामध्ये हे आहेत. कलर बेड क्रेव प्ले फॅन्टसी. ते नावं खूपच वेगळी असतात. हे आता कसं हाताने लावायचं असते ना. म्हणजे त्याचा आहे छोटे ब्रश पण नको तू हातानेच लाव. हाताने म्हणजे बघा ट्रस्ट इट इज अ पार्ट ऑफ ट्रस्ट. माझा ट्रस्ट किती आहे बघ तुझ्यावर. आता याची स्किन बघून आपल्याला असं तुमच्याकडे क्लायंट आहे ना. म्हणजे ते कॉन्ट्रास्ट कपड्यांवर पण असते ना बऱ्यापैकी. आता मी ब्लॅक घातलं म्हणून मला ब्लॅक लावू नकोस फक्त. नाही याच्यामध्ये ब्लॅक नाहीच. सो आय विल यूज जे जनरली बघतोय मी ते लावतो असं. मला आठवू दे थोडंसं कुठं बघितलं का मी. रील्स मध्ये एवढ्या पोरी दिसत असतात रोज. नाही का मी अरे बापरे. बिझी असतो मला ते बघायला टाईम नसतो. पोरीने लावलेलं दिसत नाही का? तर आपण आहे ना हिला आपण लावूयास बघू काय आहे? स्पॅन्केट. रेड. ओ माय गॉड. म्हणजे मला म्हटलं लग्नाला जायचंय का? नाही आपण अरे मी तुला ऑलरेडी ब्राईड म्हणलंय तुला मी आधीच त्यामुळे आपण आता हे लावू. लिटिल बिट आपण हे पण लाईटमध्ये लावू शकतोय पण हेच मला भारी वाटत. कुड यू प्लीज. तुम्ही ड्रॉ होऊ शकता. ड्रॉ केलं किती छान पद्धतीने केलं. आता आपण बघूया दुसऱ्या कलरवर. म्हणजे मी आउटफिट तसं कॅज्युअल घातले पण आता तू माझा आय मेकअप एकदम भडक केलेला असणार आहे असं मला हे वाटतं. जास्त नाही वड केला मी म्हणजे
ऑल्सो फाईन. बिंदास येऊ शकतेस तू. आय डोंट माइंड. लोक हसणार नाहीत ना माझ्यावर. हे नाही. या पोरगीने काय केलंय? मेकअप मी करणार आहे त्यामुळे काय टेन्शन नको घेऊ. तर डोळ्याच्या पापणीच्या वरती आपण हे लावलेलं आहे. काय म्हणतो आपण याला? आय शॅडो. आय शॅडो म्हणतो आपण. आय शॅडो आपण लावलेला आहे. इथं पण बघू शकता तुम्ही इमेजमध्ये दिलेलं आहे ते किती छान पद्धतीने लावलेलं छान आहे. दिसते. तर वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट इज. अजून दुसरं आपण खाली वगैरे लावतात बहुतेक ना. ते थोडं थोडं लावतात पण आता नको तू. काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट होईल. मिनिमम तू लिटिल आय विल अप्लाय लिटिल लिटिल. कुठे? इथं थोडंसं. खाली नाही लावत. नाही लावत काय खाली? ठीक आहे. आपण एक्सपेरिमेंट तरी करून बघूया. तू जसं करतोस तसं तुझ्या सोबत येणार सगळीकडे फिरायला. लिटिल लिटिल आपण खाली नाहीच लावायचं. खाली लावत नाही. बट ठीक आहे चला. आपण हा पार्ट स्किप करू. तू फक्त इथे लावलास नाही है ना. अजून थोडं लाव म्हणजे हां गावाच्या लालीला वगैरे लावतात थोडंसं गावावर वगैरे. हम्म. आय नो. तर आपण आहे ना थोडंसं ह्याच्यामध्ये एकदम गालावर थोडं थोडंसं असं लावूया. म्हणजे कसं जास्त पण डार्क दिसायला नको. ब्लश. ॲज अ ब्लश. इमेजमध्ये कसं दिलं आहे. Oh my god, I he's agree. following the image. बायकोची गाल ऑलरेडी लालच आहे म्हणा है ना. त्याचे गाल ऑलरेडी लाल झाले. Oh my god, मला असं वाटायलंय तुम्हाला खरंच नाही लाल अरे किती छान लाल गुलाबी. किती छान पद्धतीने करतोय तर काय. बस बस. नाही ना परफेक्ट आहे एकदम परफेक्ट. Oh my god. देवपूजा करताना असं वाटतंय मला. म्हणजे टिळा वगैरे लावते आपण. नाही बस होईल आय थिंक. दिस इज सफिशियंट. आता आपण फक्त याला हे करूया म्हणजे यु नो. थोडं तू ग्लिटर लावू शकतोस इथे. मला कसं कळणार गिल्टर काय असते. त्याच्यातच आहे पॅलेटमध्ये. ग्लिटर म्हणजे माहिती असेल तुला म्हणजे नावावरून कळते. गिल्टर म्हणजे आय डोंट. थोडं स्पार्कलिंग. या चला ट्यूबलाईट पेटलेली आहे. क्रेव आपण लावूया आपण याला आता क्रेव. अप्पर आईजला ना. ग्लिटर थोडं इथे इथे लावलं फक्त. भेटते. अंकिता. अरे वा अरे वा. मस्त मेकअप झालेला आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. चला ह्याच्या पुढे. सो दिस इज द थिंग आय लायनर. तर आता मला ड्रॉइंग काढायची आहे चेहऱ्यावर. आय लायनर. ओ माय गॉड. डू. किती छान बसला सुपर. पर अप. तर आता आपण वी विल मूव टू द नेक्स्ट पार्ट अँड द नेक्स्ट पार्ट इज. हे आहे काजल. हे आहे काजल. हे लावतात डोळ्यांमध्ये. आता वरचा पार्ट झालेला आहे. आता खालच्या पार्ट कडे आपण बघायचा. काजल झालेला आहे. ओके सो नेक्स्ट. परफेक्ट आयब्रो पण तुला पेन्सिल. याच्यात एक सांगा की प्रोडक्ट्सवर मी लिहिलेलं असते काय आहे ते. परफेक्ट आयब्रो पेन्सिल. या क्लिअरली लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आता हे फक्त असं जरा साईज. ते दात लावायचं असते पण कधीतरी यूज करते समटाईम्स. आर्टिस्ट दर्शन. माझं ऑलरेडी डार्कच आहे सो इट विल लेस. 8 दिवसाला आयब्रो करायला जात्या. कसलं फेकाय फेकवाय तू परवा फेकू. परवा पण केलं सांगलीला आयब्रो करायला. अरे बाळ 2-3 महिन्यांनी करावं लागतात. 8 दिवसाला अरे. आहेत ते पण काढू नका. आणि स्वतःला सलूनला जाऊन आलाय शायनिंग मारत. अरे ते कशाला बांधायची ना कोणी बांधायची. केस दाढी करायला नको काय. आणि तेवढंच असते आपला मेंटेनन्स लई नाही. माझा पण मेंटेनन्स लई नाही. एक नंबर. लई डार्क दिसलं तर मग जास्त डार्क नाही एकदम. दिस इज व्हेरी व्हेरी परफेक्ट. यू कॅन सी.
काय तर जोकर केलं नसेल म्हणजे बरं. सो नेक्स्ट पार्ट. लिपस्टिक. माझ्याकडे खूप सारे लिपस्टिक आहेत, म्हणजे तुला भरपूर याच्यावरनं सिलेक्ट करायचं आहे की कोणता शेड यूज करायचा आहे. आता आपण थोडंसं रेडिश केलं होतं, त्यामुळे मला असं वाटतंय की लिटिल रेडवाला थोडासा आपण घेतला लिपस्टिक तर कसं ते आणि ते मॅच होऊन जाईल. कारण की गाल पण आपण लाल केलेला आहे. खरंच लय लाल करून ठेवलं. नाही एकदम पण लाल नाही करून ठेवत मी. एकदम आपण छान करूया आता. हे थोडंसं अजून डार्क रेड होईल. आपण ओके ऍक्च्युली तुला थोडा कलर मधलं लिटिल समजतं. घेऊ आपण. ओके ओके. तर हे आहे लिपस्टिक. तसं आपण म्हणजे आता एंडला आलेलो आहोत. किती छान पद्धतीने केलं ना, म्हणजे मला ते भीती वाटते. मी तू काय केलीस बघून स्वतःचा चेहरा बघून मी ओळखेन ना स्वतःला. गोंडस केले एकदम गोंडस. व्हेरी व्हेरी स्वीट. आता नेक्स्ट पार्ट आहे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. आता आपण थोडंसं फायनल टचअप द्या, कारण ओके फायनल टचअप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हो हो. एक आहे तू लावलेला ब्लश जर एक्स्ट्रा झाला असेल तर तू हे कव्हर करू शकतोस. मला ब्लश म्हणजे काय माहित नाही. हो माय इग्नोर. एकदम अत्यंत छान रित्या मी मेकअप केलेला आहे. बघू का मी मोबाईल मध्ये बघू का? मोबाईल मध्ये आपल्याकडे जे आहे ना मिरर आहे हां. ना. लेट्स सी तुमच्या डीसीने कसा मेकअप केलेला आहे. तर आपण रिव्हील करूया थांबा. तर तुला कसं वाटतं की म्हणजे कशा पद्धतीने मेकअप झाला असेल? तू थोडा डार्क मेकअप केला असं मला वाटतंय. डार्क नाही, मी एकदम परफेक्ट मेकअप केला. आता आपण रिव्हील करूया मेकअप. ओके. आर यू रेडी? यस यस यस. तर तुला कसं वाटतंय मेकअप? या आर्टिस्टला तरी मी नाही परत सांगणार. अरे लोक माझ्याकडे आता कस्टमर लाईन लागली कॉर्पोरेटचं काम सोडून मी आता मेकअपचं काम करणार आहे. 3, 2, 1. अरे कसला छान झाला मेकअप. अरे काय झालं? किती छान केले बघा आयलाइनर म्हणते. लायनर. ओ माय गॉड. लायनर बघा. छान लावलं. आणि काजळ डोळ्यातनं खाली आले. किती छान लावलं. इथं हे पण केलंय मी सोवर. ओ विंग लाईन. फक्त जरा ते थोडंसं असं झालं. लिपस्टिक ओठांमधनं बाहेर आली आहे. सॉरी. तर तुम्ही बघू शकता की कॅमेराला किती छान पद्धतीने केलं बघा. म्हणजे थोडंसं झुमिंग तुम्ही बघू शकता की कसं इथं लावलंय. लिपस्टिक प्रॉपर पद्धतीने लावलंय. लिपस्टिक ओठांमधनं बाहेर आलेली आहे. ते ती क्लायंट आमचा हल्ला आहे जागेवरून, त्यामुळे तसं झालं. आयब्रो पेन्सिल. ओ माय गॉड. आयब्रो पेन्सिल पण मी प्रॉपर पद्धतीने यूज केलेला. ती बरोबर मी लावताना ती असं केली. अजिबात नाही. ते दिसतंय असं सगळं. केली. तिला हल्लेच नाहीये. त्यामुळे- एकदम मी शांत गुणी भाळावर बसलेले. Client पण- आणि इतकी डार्क आयब्रो पेन्सिल. क्लायंट पण प्रॉपर शांत पद्धतीने बसला तर आपण हे करू शकतो. क्लायंट जर हल्ला असेल आपला की हल्ल्या जागेवरून अजिबात नाही. त्यांना व्हिडिओ मध्ये सगळं दिसते काय दिसतं की मी हल्ली की नाही तू मेकअप करताना. तर प्लीज कमेंट करून सांगा की मेकअप कशा पद्धतीने झालेला आहे. आणि I hope जोकर करून झालेला आहे माझा. मी एकदम छान पण मी पद्धतीने अशीच केलं. आहे ना तुझ्यासोबत बाहेर. हां आय टोटली फाईन विथ इट. नको मलाच कसं तरी वाटेल. किती छान पद्धतीने केलं बघा. तुम्हीच बघू शकता. लायनर आणि जे आयलॅशेस आहेत ना त्याच्यामध्ये गॅप पडलेला आहे. इफ यू सी. आता असू दे. आता करेक्ट करू नको. आणि करेक्ट करायला काय घेतलं आयब्रो पेन्सिल लायनर म्हणून. आता दिस इज द फायनल लुक आणि युअर टाइम ऑल्सो एंडेड. आयब्रो चालू होता तिथे. फायनल रिझल्ट आर हिअर. यू कॅन सी. ते मी माझे काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. पण जर लहान मुलांना पेंट करायला देत नाही त्या. तसं केलंय. मी एक प्रोफेशनल असतात त्या पद्धतीनेच केलेलं आहे. हे बघ आयब्रो म्हणजे इथनं ओढलंय त्याला ते पेन्सिल ओढली आहे. छान झाला मेकअप. बघा लिपस्टिक वगैरे किती छान. मी आता ती नीट केली साईडची सगळी.
एक्स्ट्रा जी होती ती इथे पण आहे बघ. बट ठीक आहे, इट्स अ फनी चॅलेंज. सो चालेल, तू कसाही मेकअप केलास तरी. छानच केलाय, कसाही नाही. कमेंट करून सांगा गाईज, कमेंट करून एकदम सांगा कसा झालेला आहे. मेकअप फ्री मध्ये पाहिजे. आणि तू कसाही केला, कसा काजळ डोळ्यातून बाहेर आलेला आहे, लायनर कसाही केला आयलॅशेसचा वर गेलेला आहे, फ्री. लिपस्टिक लिप्समधून बाहेर आलेली फुकट आहे. पाहिजे, फुकट पाहिजे. फुकट म्हणजे तुला नंतर जेवण माहिती की नाही. कसाही. ओ माय गॉड, आर यू सिरियस? आर यू मी तुला सिरियस? एकदम असं हेल्दी अँड टेस्टी जेवण देते. बघा किती छान केलं बघा. प्रॉपर परफेक्ट, मी प्रोफेशनल असतं त्या पद्धतीनेच केली. आता मी सजेस्ट करते, जाऊ दे तो जॉब सोडून दे, हेच चालतं मी. प्लीज मला आता म्हणजे आणि हा म्हणते की मी लग्नापेक्षा छान दिसते म्हणे. बापरे, म्हणजे देयर इज अ थिंग लाईक बिटवीन कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स. सो तुझा मला असा ओव्हर कॉन्फिडन्स वाटायला लागलाय. आमच्या क्लायंटला वाटते ओव्हर कॉन्फिडंट आहे मी, but मी प्रॉपर प्रोफेशनली पद्धतीने मी केलेला आहे. आय नो व्हेरी वेल. त्यांनी कमेंट करून सांगतील ना आपल्याला कसं झालेलं आहे. मेकअप कसा झाला प्लीज पण कमेंट तसं आपण करा. एक फनी चॅलेंज केलेलं. येस, मला काही झिरो नॉलेज होतं, पण मी ट्राय मी तुला केलं. हिंट पण दिली की, येस, क्यू पण दिली. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा असेच म्हणजे चॅलेंजेस, हा एपिसोड, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, सांगा आम्ही अजून असं काय Challenge करू करू शकतो. शकतो. सो स्टे ट्यून. स्टे ट्यून अँड बाय बाय.